नमस्कार मित्रांनो, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे राज्य सरकारकडून 3 महिन्याचे रेशन हे एकाच वेळी देण्यात आले होते आणि आता केंद्र सरकारने या वर्षी सुद्धा आता एकत्र 3 महिन्याचे रेशन हे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। काही दिवसापूर्वी केंद्राने सर्व राज्याला रेशनबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते। जून महिन्यापर्यंतचे धान्य आगाऊ स्वरूपात केंद्राकडून घेण्यास सांगितले होते। केंद्रीय साठ्यातून गहू आणि तांदूळ घेण्यास सांगितले होते। यामागचे कारण म्हणजे पुढच्या काही आठवड्यात केंद्र सरकार नवीन गहू खरेदी करणार आहे। त्यामुळे राज्य सरकारने आधीच 3 महिन्याचे धान्य घेऊन ठेवावे, जेणेकरून नवीन धान्य ठेवण्यासाठी गोदामांना जागा उपलब्ध होणार आहे। अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की एप्रिलमध्ये सर्व लाभार्थ्यांनी 3 महिन्याचे धान्य एकत्र घेऊन जावे, कारण ते एकत्र 3 महिन्याचे एकाच वेळी मिळणार आहे। एप्रिल, मे आणि जून या कालावधीचे धान्य एकत्र मिळणार आहे। सर्व लाभार्थी आपल्या वेळेनुसार रेशन धान्यातून धान्य घेऊन जाऊ शकतात। सरकारने हा निर्णय घेतला असल्याने आता सर्व रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचे रेशन हे एकत्र घेऊन जावे लागणार आहे। सरकारने रेशन कार्ड धारकासाठी हा खूप मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकार दारिद्र्य रेषेखालील सर्व लोकांना मोफत धान्य देते। आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांना, म्हणजे ज्यांना धान्य मिळते अशा कार्ड धारकांना एप्रिल महिन्यात तिप्पट धान्य देण्याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत माहिती दिली आहे। त्यामुळे पुढच्या महिन्यात 3पट रेशन मिळणार आहे। रेशन कार्डवर नागरिकांना मोफत धान्य दिले जाते। गहू आणि तांदूळ मिळतात। दर महिन्याला तुम्ही हे धान्य घेऊन जाऊ शकतात। मात्र आता एप्रिलमध्ये तुम्हाला 3 महिन्याचे रेशन एकत्र मिळणार आहे। यामुळे 3 महिन्यातून एकाच वेळेस तुम्हाला हे रेशन घेऊन जावे लागणार आहे। धन्यवाद।